भारत हा शेतीप्रधान देश मानला जातो, पण इथला शेतकरी खरंच सुखी आहे का? त्याच्या कष्टांचं मोल त्याला मिळतं का? आणि जर मिळत नसेल तर काय? खरं तर केवळ या प्रश्नात न अडकता उत्तर शोधणारा एक तरुण संशोधक आहे आपलं पुढचं अनमोल रत्न. भेटूया प्रवीण माने यांना आणि जाणून घेऊया प्रवीण भगवा एक खोड तंत्रज्ञान नेमकं आहे तरी काय. ह्याच्या सगळ्याची सुरुवातीला आई वडील शेतीच करत होते. म्हणजे आमची ही चौथी पिढी आहे. आणि आई वडिलांबरोबर काम करत असताना आज त्यांना ज्या काय ती जी स्वतः पिकं करत होती त्या शेतामध्ये, मी डोळ्यांनी पाहत होतो की त्या पिकातून खर्च वजा जाता काही शिल्लकच राहत नव्हता. आणि परिस्थिती जी आजही माढा तालुक्यामध्ये पाऊस म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे सध्या इथं. आणि मग पाण्याची खूप टंचाई होती. म्हणजे कुठलंच पीक करता येत नव्हतं. त्यामुळं कर्जबाजारीपणा, म्हणजे वडिलांनाही कर्ज झालं आणि ते कर्ज आम्हाला 5-10 वर्ष कर्ज फेडण्यात गेली. आणि नंतर हळूहळू काय गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला ह्या डाळिंब पिकातूनच प्रगती करता येईल. आणि सुरुवातीला डाळिंब हे पीक लावलं, पण नंतर त्यामध्ये खूप अडचणी आल्या आणि त्यातूनच शिकत गेलो. हळूहळू त्याच्यात बदल करत गेलो. ज्या पहिल्या बहुखोड बागा होत्या त्या बागेमध्ये आज ज्या समस्या आल्या, जे पिन होल बोरर, मर, तेल्या ह्यासारख्या समस्यांनी बागा महाराष्ट्रातल्या 80% बागा उद्ध्वस्त झाल्या. आणि त्यानंतर मी त्याच्यावरती जे काम केलं आजपर्यंत, तर त्यामध्ये थोडे छोटे बदल करून उपाययोजना करत गेलो आणि त्याच्यावरती 100% सक्सेस मिळवलं. त्यामुळं जे उत्पन्न आहे, जे आता 10 टनापर्यंत उत्पन्न येत होतं, ते आज 20 टनापर्यंत तेवढ्याच 1 एकरमध्ये नेलं. आणि जो खर्च आहे तो 50% वरती आणला. आणि फळाला म्हणजे चांगल्या क्वालिटीची फळं निघायला लागली. त्यामुळं त्याला रेट पण मार्केट पण चांगलं मिळालं. प्रवीण भगवा व्हरायटी आणि एक खोड पद्धत आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल. महाराष्ट्र सोडून बाहेरच्या इतर 4 राज्यामध्ये या पद्धतीने लागवडी करून आज 2-3 वर्ष झालं शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. ते खरं तर आई वडील भाऊ आणि घरातील जे काय सर्व आमचे सदस्य, म्हणजे लहान मुलं पण आमचे ह्याच्यामध्ये सामील झालेत. म्हणजे ह्या कामामध्ये खरंच म्हणजे संपूर्ण कुटुंबाचाच खरं तर ह्या यशामध्ये सहभाग आहे म्हणलं तरी चालेल.